काँग्रेसच्या महिला शहर उपाध्यक्ष मायाताई काळे यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी। रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता। त्याचे वडील भिकू धोत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळ जवळील वणंद गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते। त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ होता। रमाबाईचा विवाह 14 वर्षीय भीमराव आंबेडकर यांच्याशी 1906 मध्ये वयाच्या 9व्या वर्षी झाला। वयाच्या 9व्या वर्षापासून सुरू झालेली संघर्षातील भागीदारीची ही प्रक्रिया 9 मे 1935 रोजी रमाबाईच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू होती। बाबासाहेबांनीही रमाबाईचे आपल्या जीवनातील योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे। रमाबाईंनी त्यांचे पती डॉक्टर आंबेडकरांना प्रत्येक संघर्षात पूर्णपणे साथ दिली। शेणाच्या गौऱ्या घरोघरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न रमाबाई करत असत। त्या इतरांच्या घरी काम करून बाबासाहेबांच्या शिक्षणाचा खर्च भागवत। अशा थोर माता रमाबाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त काल सातपूर राजवाडा येथे ख्यातनाम गायक अशोक निकाळजे यांचा भीमगीतांचा कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेसच्या महिला शहर उपाध्यक्ष मायाताई काळे, कुणाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर कुणाल काळे यांनी आयोजित केला होता। सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले। नंतर सायंकाळी ख्यातनाम गायक अशोक निकाळजे यांचा भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बाकी बाहेर जात नाही। एवढे देव इमानदार आहेत हिंदुस्थानातले की हिंदुस्थान आणि पाकिस्तानाची फायली झाली तेव्हा पण गेले नाही। अरे भीमरावाला आयुष्य दिलं नाही दिलं राबलं त्या भीमरावाला आयुष्य दिलं। अरे लोकांना कळलं। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या महिला शहर उपाध्यक्ष मायाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल काळे हे दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात। यावर्षी कुणाल काळे यांनी राबवलेल्या कार्याचं कौतुक होत आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराज काळे, मास्टर काळे, मनोज मेहत्रे, चेतन काळे, संतोष काळे, आरिफ शेख, शिवाजी सूर्यवंशी, शुभम काळे, रामा काळे, बबन पंडित, समाधान दिवे, सिद्धार्थ काळे, रोहित काळे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले। अधिक माहिती काँग्रेसच्या महिला शहर उपाध्यक्ष मायाताई काळे यांनी दिली। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।